नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला हे 3 कणसांचे दाणे पाडून घेतले. हे बघा, मकईचे कणस, याचे हे दाणे पाडून घेतले आणि पाडले आणि 1-1.5 तास यांना पाण्यामध्येच भिजू घालून राहू दिले. आता मी यांना बाहेर काढले. तर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. मकईचे दाणे हे बघा, हे याच्यात टाकून घेतले आणि जेवढे हे मकईचे दाणे आहे ना तेवढेच हे मी तांदूळ भिजू घातले. याला पण 1-1.5 तास झाले भिजू घातले. तर हे आपण पाणी काढून घेऊ. हे बघा, हे पाणी काढून घेतलं. आता आपण काय करू, हे मिक्सर मध्ये फिरवून घेऊ. हे मक्याचे दाणे जाड बारीक करून घेतले. आता आपण हे तांदूळ पण तसेच जाड बारीक करून घेऊ. हे बघा, हे तांदूळ सुद्धा मी वाटून घेतले छान. हे बघा, हे याच्यात टाकून देऊ. आता आपण काय करू, ही हिरवी मिरची आहे, ही हिरवी मिरची आणि हा लसूण, हिरवी मिरची, लसूण आणि हा अद्रकचा तुकडा आहे. तर हा अद्रकचा तुकड्याचे आपण तुकडे करून घेऊ, कारण की हे मिक्सर मध्ये होत नाही, गोल 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 फिरते ते, म्हणून याचे तुकडे करून घेतले. हे बघा, या अद्रकचा तुकडा हे पण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. हे बघा, हे पण मी जाड बारीक करून घेतलं. हे याच्यात टाकून घेऊ. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक. आणि बघा, या हळद टाकून घेऊ. आणि हे जिरं, बारीक केलेलं जिरं, थोडीशी धना पावडर आहे आणि ओवा. हे जिरं बारीक करून घेतलं आणि ओवा पण बारीक करून घेतला. आता ह्याच्यात मीठ लागेल. हे बघा, हे एवढं मीठ आहे, 1.5 चमचा तेवढं मीठ आपण टाकून घेऊ. याच्या चवीनुसार मी काढून ठेवलेलं आहे. आणि हा कोथिंबीर कापून ठेवला आहे, हा पण याच्यात टाकू. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊ. हे बघा, हे सगळं एकजीव करून झालंय. आता आपण याच्यामध्ये काय टाकू, हे बघा, 1 चमचा भर दही टाकू. 2 चमचे, हे 2 चमचे दही टाकते आणि हे 2 चमचे रवा टाकते. 2 चमचे दही टाकलं, 2 चमचे रवा टाकलं आणि छान असं एकजीव करून घेऊ मस्त. हे बघा, हे छान झालेलं आहे. आता गॅस सुरू केला आहे, गॅसवर हे ठेवलं आहे. आप्पे पात्र, याच्यामध्ये खायचा सोडा टाकू थोडासा. हे बघा, चिमूटभर अगदी टाकलाय मी. आणि थोडं पाणी टाकू याच्यावर आणि याला एकजीव करून घेऊ.
या भांड्याला तेल लावून घेऊ. छान असं भांड्याला तेल लावून घेतलं. हे नवीनच भांडं आहे, याला घेतलंय कधीचं, पण हे काही वापरलं नाही मी. असं भांड्याला तेल लावून घ्यायचं. हे बघा, हे असे मक्याचे आप्पे आपण करणार आहोत. हे छान असे टाकून घ्यायचे व्यवस्थित. आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं होऊ द्यायचं. हे बघा, हे असे व्यवस्थित उलटून घ्यायचे. आणि याच्यावर असं तेल टाकायचं. हे भांडण नवीन आहे म्हणून ते थोडेसे करपले नाही आहे, छान झाले ते. बघा किती छान झालेले हे आप्पे. असेच आपण हे सगळे आप्पे असेच करून घेऊ. खाली तेल लावायचं, गॅस बारीक करायचा. छान मक्याचे आप्पे छान होता. थोडंसं झाकून ठेवायचं. गॅस फुल करायचा. टाकल्यावर गॅस फुल करून द्यायचा. हे बघा, हे तेल लावून घ्यायचं. हे नवं भांडं असल्यामुळे हे असं चिटकते. पहिला गाण चिटकून गेला खाली. गॅस बारीकच ठेवायचा. हे तपलेलं असलं ना भांडं की त्या तपेल भांड्यामध्ये होऊन जातात ते. इथेपर्यंत दाखव. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला हे मक्याचे आप्पे बनवून दाखवलेले. हे खूपच छान झालेले, मस्त क्रिस्पी
आणि छान जाळीदार मधून हे बघा, हे जाळीदार झालेले आहे मस्त आणि चवदार आहे, खूपच छान आहे, खूप गरम आहे. ह्या असे आप्पे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. हे आप्पे आवडले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का, घंटीचं बटन दाबा.